हॅलो डिअर स्टुडंट्स, वेलकम बॅक टू अवर यूट्यूब चॅनल. आपण बघतोय सायन्स 2 चॅप्टर नंबर 1 हेरिडिटी अँड इव्होल्युशन. त्यामध्ये आपण फर्स्ट लेक्चरमध्ये ट्रान्स्क्रिप्शन, ट्रान्सलेशन अँड ट्रान्सलोकेशन आणि म्युटेशन हा पॉईंट कवर केलेला आहे. या लेक्चरमध्ये आपण बघतोय पेज नंबर 3. त्यामध्ये इव्होल्युशन हा पॉईंट आपण बघूया. त्याआधी आपल्याला स्टार्टिंगमध्ये काही कॅन यू रिकॉलमध्ये काही क्वेश्चन दिलेले आहेत. तर फर्स्ट इज व्हॉट इज द फंक्शन ऑफ अपेंडिक्स ऑफ अवर डायजेस्टिव्ह सिस्टीम. तर आपल्या डायजेस्टिव्ह सिस्टीममध्ये अपेंडिक्सचं काय फंक्शन आहे असं त्यांनी विचारलेलं आहे. तर आपल्याला माहिती आहे की जेव्हा स्टार्टिंगला जेव्हा मॉडर्न टेक्नॉलॉजी जेव्हा डेव्हलप झालेली नव्हती तेव्हा सुरुवातीच्या काळात मनुष्य जाती ही कच्चं अन्न खायची किंवा कच्चं मांस खायची. तर ते कच्चं अन्न आणि कच्चं मांस पचवण्यासाठी जे अपेंडिक्स आहे त्याचा यूज केला जायचा. तर सेकंड क्वेश्चन आहे, आर अवर विजडम टीथ रिअली युजफुल फॉर चेविंग द फूड. तर नो, विजडम टीथ म्हणजे आपली अक्कलदाढ जी की एका विशिष्ट वयानंतर येऊ लागते. तर त्यांनी विचारलेलं आहे की जी विजडम टीथ आहे ते आपल्या चेविंग फूड म्हणजे अन्न चावण्यासाठी काही युजफुल आहे का. तर विजडम टीथ ही आपल्या अन्न चावण्यासाठी काहीच उपयोगी येत नाही. आणि थर्ड क्वेश्चन आहे की वाय डिड द ह्यूज ॲनिमल लाईक डायनासॉर बिकम एक्झिस्ट. तर जे ह्यूज ॲनिमल जे होते लाईक अ डायनासॉर ते का बरं अचानकपणे एक्झिस्ट झाले. तर असं म्हणतात की काही एन्व्हायरमेंटल चेंजेसमुळे, क्लायमेट चेंजेसमुळे, एन्व्हायरमेंटलच्या चेंजेसमुळे जे डायनासॉरची प्रजाती होती ती नष्ट झाली. आणि फोर्थ क्वेश्चन आहे की व्हाय आर मेनी स्पेसीस ऑफ ॲनिमल अँड बर्ड्स गेटिंग एक्झिस्ट. आणि आताच्या काळात जे काही ॲनिमल्सच्या आणि बर्ड्सचे जे काही स्पेसीस आहे त्या कालांतरानं एक्झिस्ट का बरं होत चालल्या आहेत. तर त्याचं कारण आपल्याला सांगता येईल की वाढत्या पोल्युशनमुळे, परत क्लायमेट चेंजेसमुळे, जसं की काही ॲनिमल्स आणि काही बर्ड्स असे असतात की त्यांना एखाद्या विशिष्ट ठिकाणचं वातावरण सूट होत नाही तेव्हा ते एक्झिस्ट होतात. पुढे आपला पॉईंट दिलेला आहे इव्होल्युशन. इव्होल्युशन इज द ग्रॅज्युअल चेंज ऑक्युर इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम ओव्हर अ लॉंग ड्युरेशन. आता जी इव्होल्युशन आहे ही ग्रॅज्युअली होणारी चेंज आहे, म्हणजेच एकदम हळूहळू होणारी चेंजेस इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम ओव्हर अ लॉंग ड्युरेशन, म्हणजे ही सतत चालणारी प्रोसेस आहे. दिस इज अ व्हेरी स्लो गोईंग प्रोसेस थ्रू विच डेव्हलपमेंट ऑफ ऑर्गॅनिझम इज अचीव. आणि दिस इज अ व्हेरी स्लो गोईंग प्रोसेस म्हणजे ही एकदम हळूहळू चालणारी प्रोसेस आहे. थ्रू विच डेव्हलपमेंट ऑफ ऑर्गॅनिझम इज अचीव, म्हणजे ऑर्गॅनिझमचं डेव्हलपमेंट होण्यासाठी ही जी प्रोसेस आहे इव्होल्युशन प्रोसेस ही एकदम हळूहळू चालणारी प्रोसेस आहे. तर इव्होल्युशन म्हणजे काय? इव्होल्युशन म्हणजे उत्क्रांती. तर all the stage in changes occur in various components ranging from stars and plants in space due to disperse present on the earth should be included in the study of evolution. आता इव्होल्युशनचा अभ्यास करताना जे काय स्टार्स, प्लॅनेट्स आहेत त्याच्यापासून तर जे काय आपले बायोस्फिअर प्रेझेंट ऑन अर्थ शुड बी इन्क्लूड इन द स्टडी ऑफ इव्होल्युशन. इव्होल्युशनच्या स्टडीमध्ये स्टार्सचा आणि प्लॅनेट्सचा आणि आपल्या अर्थवर जे काय बायोस्फिअर सध्या प्रेझेंट आहे त्याच्याबद्दलचा अभ्यास केला जातो. फॉर्मेशन ऑफ न्यू स्पेसीस ड्यू टू चेंजेस इन स्पेसिफिक character of several generation of living organism as a response to natural selection is called evolution. आता इव्होल्युशन म्हणजे काय की फॉर्मेशन ऑफ स्पेसिस ड्यू टू चेंजेस इन स्पेसिफिक कॅरेक्टर. आता नवीन जी स्पेसिस जी तयार होते त्यांच्यामध्ये काही कॅरेक्टरिस्टिक्स चेंजेस आपल्याला पाहायला भेटतात आणि ऑफ सेव्हरल जनरेशन ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम ॲज अ रिस्पॉन्स टू नॅचरल सिलेक्शन. नॅचरल सिलेक्शनबद्दल आपण याच चॅप्टरमध्ये समोर डिटेलमध्ये स्टडी करणार आहोत. तर या सगळ्या प्रोसेसलाच इव्होल्युशन असं म्हणलं जातं. त्यानंतर पुढे दिलेलं आहे 3.5 बिलियन इयर ॲगो लाईफ हॅड बीन नॉन एक्झिस्टिंग ऑन अर्थ. 3.5 बिलियन इयर आधी 3.5 बिलियन इयर्स आधी आपल्या अर्थवर लाईफ एक्झिस्टच नव्हती, म्हणजे कुठल्याच प्रकारचे जीवजंतू आपल्या या पृथ्वीवर तयार झालेले नव्हते. ॲट बिगिनिंग देअर मे have been only simple element in the ocean on the earth and simple type of organic and inorganic compound may have been formed from those. आता
त्यानंतर कालांतरानं समुद्रामध्ये एक छोटासा सिंपल कंपाऊंड तयार झाला आणि ते कंपाऊंड काही इनऑर्गॅनिक कंपाऊंड होते, काही ऑर्गॅनिक कंपाऊंड होते. आता ऑर्गॅनिक आणि इनऑर्गॅनिक म्हणजे काय, की ऑर्गॅनिक कंपाऊंड म्हणजे ज्याच्यात कार्बन प्रेझेंट असतं आणि इनऑर्गॅनिक कंपाऊंड म्हणजे की त्याच्यात कार्बन प्रेझेंट नसतं. तर कॉम्प्लेक्स कंपाऊंड लाईक प्रोटीन अँड न्यूक्लिक ॲसिड मे हॅव फॉर्म ओव्हर द लाँग पिरियड फ्रॉम दोज सिम्पल कंपाऊंड. आणि नंतर त्या सिम्पल कंपाऊंड्सपासून कॉम्प्लेक्स प्रोटीन बनण्याला खूप कालावधी लागला. फर्स्ट प्रिमिटिव्ह टाईप ऑफ सेल मे हॅव बीन फॉर्म फ्रॉम द मिक्सचर ऑफ डिफरंट टाईप ऑफ ऑर्गॅनिक अँड इनऑर्गॅनिक कंपाऊंड. आता फर्स्ट प्रिमिटिव्ह टाईप म्हणजे काय, की एक बेसिक टाईप. फर्स्ट प्रिमिटिव्ह टाईप ऑफ सेल मे हॅव बीन फ्रॉम द मिक्सचर ऑफ डिफरंट टाईप ऑफ ऑर्गॅनिक कंपाऊंड अँड इनऑर्गॅनिक कंपाऊंड. आता जे बेसिक कंपाऊंड आहे त्याचं ऑर्गॅनिक कंपाऊंड आणि इनऑर्गॅनिक कंपाऊंडचं मिक्सचर होऊन एक बेसिक कंपाऊंड तयार झाला. आणि नंतर नंबर ऑफ दोज सेल मे हॅव इन्क्रीज ॲट द कॉस्ट ऑफ सराउंडिंग केमिकल. आणि सराउंडिंगमधलं जे काय वातावरणातलं जे केमिकल होतं ते त्याच्यामध्ये मिक्स होऊ लागलं आणि त्या केमिकल्समुळं हे जे नवीन सेल्स आहेत ते ग्रो होऊ लागल्या. There may had been some difference among those cells, and according to the principle of natural selection, some may have shown good growth and some may have perished which could not adjust with the surrounding. The natural selection थेरीनुसार काही असे सेल जे वातावरणाला सूट करून समोर ग्रो होऊ लागले, पण काही असे सेल्स होते की त्यांना ते जिथलं ते वातावरण होतं ते त्यांना सूट झालं आणि ते नष्ट झाले. त्यानंतर समोर दिलेलं आहे, ॲट प्रेझेंट करोड्स ऑफ स्पेसीस ऑफ प्लांट्स अँड ॲनिमल विथ ह्यूज डायव्हर्सिटी रिगार्डिंग शेप अँड कॉम्प्लेक्सिटी आर प्रेझेंट ऑन द अर्थ. आता काय सांगितलं, ॲट प्रेझेंट करोड्स ऑफ स्पेसीस म्हणजे सध्याच्या काळात करोडो स्पेसीस सध्या तयार झालेले ऑफ प्लांट अँड ॲनिमल्स. प्लांट्सच्या आणि ॲनिमल्सच्या आपल्याला करोडो स्पेसीस सध्या पाहायला भेटत आहेत. विथ ह्यूज डायव्हर्सिटी रिगार्डिंग शेप अँड कॉम्प्लेक्सिटी आर प्रेझेंट ऑन द अर्थ. म्हणजे त्यांच्या शेपमध्ये परत त्यांच्या राहणीमानामध्ये आपल्याला काही खूप वेगळे फरक दिसून येतात. पण आणि ॲनिमल डायव्हर्सिटी रेंजेस फ्रॉम द युनिसेल्युलर अमेबा अँड पॅरेमेशियम टू मॅन अँड जायंट व्हेल. म्हणजे जी युनिसेल्युलर ॲनिमल आहे लाईक अमेबा आणि पॅरेमेशिया अशा ॲनिमल्सपासून तर मल्टीसेल्युलर ॲनिमल जशी की आपण म्हणजे मल्टीसेल्युलर ॲनिमल्स लाईक अ मॅन अँड जायंट व्हेल. जायंट व्हेल हा आपल्या लिव्हिंग ऑर्गॅनिझममध्ये ॲनिमल्समध्ये खूप मोठा मल्टीसेल्युलर ॲनिमल आहे. द प्लांट डायव्हर्सिटी कन्सिस्ट ऑफ व्हेरियस स्पेसीस रँगिंग फ्रॉम युनिसेल्युलर क्लोरेला टू यूज बनियान ट्री. आणि प्लांट्सच्या व्हरायटीजमध्ये जर का आपण पाहिलं तर युनिसेल्युलर क्लोरेलापासून आपल्याला ह्यूज म्हणजे सगळ्यात मोठा ट्री बनियान ट्री आपल्याला पाहायला भेटतो. द लाईफ एक्झिस्ट ऑन अर्थ एव्हरीवेअर फ्रॉम इक्वेटर to both the pole organisms are present at all the place like air, water, land, rock, etc. इक्वेटर आणि पोल हे आपण सायन्स 1 मध्ये ग्रॅव्हिटेशन चॅप्टरमध्ये शिकलेलोच आहे. तर इक्वेटरपासून तर पोलपर्यंत जसं की एअर, वॉटर, लँड, रॉक एक्सेट्रा म्हणजे या सर्व ठिकाणी आपल्याला लाईफ पाहायला भेटते. म्हणजे छोटे मायक्रो ऑर्गॅनिझम्स ग्रो होताना पाहायला भेटतात. ह्युमन्स हॅव शोन क्युरियोसिटी अबाउट ओरिजिन ऑफ लाईफ अँड रिझन फॉर सच अ ग्रेट डायव्हर्सिटी इन लाईफ प्रेझेंट ऑन द अर्थ सिन्स एन्शियंट पिरियड. म्हणजे आपल्या मनुष्य जातीला एक आधीपासून एक क्युरियोसिटी निर्माण झालेली आहे की ही लाईफ जी लिव्हिंग ऑर्गॅनिझम हे कसे ग्रो झालेले असतील किंवा कशी निर्माण झालेले असतील हे माहिती करून घेण्यासाठी खूप जास्त क्युरियोसिटी निर्माण होती. डिफरंट थेअरीज अबाउट ओरिजिन अँड इव्होल्युशन ऑफ लाईफ हॅव बीन proposed till today, of which theory of gradual development of living organism is accepted. त्यामुळे आता सध्याच्या काळात खूप सारे सायंटिस्ट लोकांनी प्रपोज केलेले आहेत. आणि म्हणजे ही जी सजीव सृष्टी आहे ही कशी निर्माण झाली किंवा इव्होल्युशन कसं होतं, उत्क्रांती कशी होती याबद्दल आपण या चॅप्टरमध्ये अजून डिटेलमध्ये शिकणार आहोत. त्यानंतर आपल्याला दिलेलं आहे थेअरी ऑफ इव्होल्युशन. According to this theory,
फर्स्ट लिव्हिंग मटेरियल प्रोटोप्लास्ट हॅज बीन फॉर्म इन ओशन. तर या थेअरीनुसार, इव्होल्युशनच्या थेअरीनुसार एक पहिला लिव्हिंग मटेरियल लाईक अ प्रोटोप्लाझम हा ओशनमध्ये म्हणजे समुद्रात तयार झाला होता. इन ड्यू टू कोर्स ऑफ टाईम म्हणजे खूप वेळानंतर युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम वॉज फॉर्म आणि त्याच्यापासून एक युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम तयार झाला म्हणजे एकपेशीय प्राणी तयार झाला. ग्रॅज्युअल चेंज अक्युर इन द युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम. मग हळूहळू ते युनिसेल्युलर ऑर्गॅनिझममध्ये काही चेंजेस घडून येऊ लागले. फ्रॉम विच लार्जर अँड मोर कॉम्प्लेक्स ऑर्गॅनिझम वेअर फॉर्म. आणि एक मोठा आणि कॉम्प्लेक्स ऑर्गॅनिझम त्याच्यापासून तयार झाला. ऑल दोज चेंजेस वेअर स्लो अँड ग्रॅज्युअल. आणि हे जे काही सगळे चेंजेस घडून आलेत हे खूप स्लो आणि ग्रॅज्युअली घडून आलेत म्हणजे हळूहळू घडून आलेत. ड्युरिंग ऑफ ऑल दीज चेंजेस इज द मोस्ट 300 करोड इयर्स. म्हणजे हे जे काही सगळे चेंजेस आहेत हे सगळे चेंजेस घडून येण्यासाठी 300 करोड एवढे वर्ष लागलेत. चेंजेस अँड डेव्हलपमेंट इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम had been all round and multidimensional, and this led to evolution of different type of organism. आणि हे जे काय सगळे चेंजेस घडून येऊ लागले ह्या चेंजेसमुळं हळूहळू लिव्हिंग ऑर्गॅनिझममध्ये उत्क्रांती होऊ लागली, इव्होल्युशन होऊ लागलं. हेन्स दिस प्रोसेस इज कॉल्ड ॲज इव्होल्युशन. आणि ह्या सगळ्या प्रोसेसला इव्होल्युशन असं म्हणलं जातं, उत्क्रांती असं म्हणलं जातं. विच इज ऑर्गनायझेशनल progressive development of plants and animal from the ancestor having different structure and functional organization is called evolution. म्हणजेच प्रोग्रेसिव्ह डेव्हलपमेंट ऑफ प्लांट्स अँड ॲनिमल्स म्हणजे ॲनिमल्समध्ये जे काय प्रोग्रेसिव्ह डेव्हलपमेंट होऊ लागली फ्रॉम द ॲन्सेस्टर हॅव्हिंग डिफरंट स्ट्रक्चर. म्हणजे जुन्या काळापासून जे काय लिव्हिंग ऑर्गॅनिझममध्ये हळूहळू जे काय बदल होऊ लागले त्याला डिफरंट स्ट्रक्चर अँड फंक्शनल ऑर्गनायझेशन इज कॉल्ड इव्होल्युशन. म्हणजे त्यांच्या डिफरंट स्ट्रक्चरमध्ये आणि फंक्शनमध्ये जे काय हळूहळू बदल होऊ लागले या सगळ्या प्रोसेसला इव्होल्युशन असं म्हणलं जातं. इथे आपला इव्होल्युशन हा पॉईंट संपला. त्यानंतर इव्हिडन्स ऑफ इव्होल्युशन हा पॉईंट आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये बघूया. थँक्स फॉर वॉचिंग.